नाशिकमध्ये सध्या एका वेगळ्याच होर्डिंग मोहिमेची चर्चा रंगली आहे। वी सपोर्ट नेशन या टॅगलाईन खाली शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नलवर नेशन फर्स्ट अर्थात राष्ट्र प्रथम असा संदेश देणारी होर्डिंग झळकली आहेत। पंतप्रधान, भारतीय लष्कर, पोलीस, विद्यार्थी आणि राष्ट्रीय संस्थांना समर्थन व्यक्त करणाऱ्या या होर्डिंग्जमुळे शहरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलंय। नाशिकमध्ये सध्या एका वेगळ्याच होर्डिंग मोहिमेची चर्चा रंगली आहे। वी सपोर्ट नेशन या टॅगलाईन खाली शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नलवर नेशन फर्स्ट अर्थात राष्ट्र प्रथम असा संदेश देणारी होर्डिंग झळकली आहेत। पंतप्रधान, भारतीय लष्कर, पोलीस, विद्यार्थी आणि राष्ट्रीय संस्थांना समर्थन व्यक्त करणाऱ्या या होर्डिंग्समुळे शहरात राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलंय। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी रेणुका, आपल्या नाशिक मध्ये स्वागत। आपण आता आलो आहोत त्र्यंबक नाका परिसरात आणि माझ्या मागे एक होर्डिंग लावलेला आहे। त्या होर्डिंग मध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की आय सपोर्ट स्टुडंट्स अँड आय रिस्पेक्ट माय पीएम। तर हे होर्डिंग प्रामुख्याने का लावलं असेल हा सवाल सगळ्यांच्याच मनात आहे। मात्र आम्ही याचा कानोसा केल्यानंतर असं लक्षात आलंय की मध्यंतरी नीट पेपर फुटीनंतर दिल्लीतील जंतर मंतर येथे एक मोठं जन आंदोलन उभं राहिलं। जेनझी अर्थातच आपल्या विद्यार्थी युवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता। विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असेल तर मंत्र्यांना घरी पाठवण्याची ताकद या युवा विद्यार्थ्यांनी दाखवली होती। मात्र या आंदोलनादरम्यान काही राजकीय पक्षांनी थेट पंतप्रधान, भारतीय लष्कर, पोलीस आणि युवा वर्गाचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं। अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा व शिवीगाळ करण्यात आली। प्रामुख्याने देशविरोधामध्ये किंवा व्यवस्थेविरोधामध्ये एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला। आता दिल्लीतील आंदोलन शांत झाल्यानंतर या सर्वांना उत्तर देण्याच्या दृष्टिकोनांमधून हे होर्डिंग लावलेले दिसत आहे। तर या होर्डिंगवर राष्ट्र प्रथम असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। युवकांचे सन्मान करणारं हे सरकार आहे आणि चांगली युवा पिढी देखील या सरकार सोबत आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न यामधून दिसत आहे। खास करून सरकार विरोधामध्ये आंदोलन भडकवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या काही राजकीय घटकांना चोख उत्तर देण्याचा या माध्यमातून प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय। या होर्डिंगची संपूर्ण नाशिकच नव्हे तर आता देश पातळीवर चर्चा होऊ लागली आहे। नाशिकमध्ये झळकलेल्या वी सपोर्ट नेशन या होर्डिंग्समुळे राष्ट्र प्रथमचा संदेश चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। या मोहिमेचा सामाजिक आणि राजकीय पातळीवर नेमका काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद पवारसह रेणुका देशपांडे, आपलं नाशिक।